उपस्थित राहतात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याबरोबर आषाढ पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. संबोधित ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते संबोधित ज्ञान कोणाला द्यायचं हा विचार केला. प्रथमतः संबोधित ज्ञान त्यांचे प्रथम गुरु आलार काला यांना द्यावा असं त्यांना वाटलं, पण ते आदल्या रात्री 2 दिवसापूर्वीच मयत झाले. नंतर त्यांचे गुरु दुसरे उद्धव रामपूत यांना द्यावे, जे संबोधी प्राप्त झाले ते ज्ञान त्यांना द्यावं असं त्यांना वाटलं. परंतु त्यांचंही निधन झाले आणि होते. पण आपल्या नंतर ते सोडून गेले. का सोडून गेले तर भगवान बुद्धांनी तपश्चर्यामध्ये काय साध्य होणार नाही, ध्यान मार्गातून काय साध्य होईल म्हणून त्यांनी तपश्चर्या सोडली व अन्न ग्रहण करण्यास सुरुवात केली. म्हणजे सेवा करणाऱ्या 5 लोकांना काय वाटलं की आता हे अन्न ग्रहण करायला लागलेले आहे, आता ह्यांना कुठली संपत्ती प्राप्त होईल. अन्न ग्रहण न करता तपश्चर्या करत असताना संपत्ती प्राप्त झाली नाही, ज्ञान प्राप्त झाले नाही आणि पुन्हा आता ते अन्न ग्रहण करायला लागलेले आहे. म्हणून ते 5 परिवार भगवंताला सोडून मृगदायवाला त्या ठिकाणी तिथे गेले, वाराणसी मृगदायवाला, आणि ते त्यांना समजलं तिथं जाऊन आपली संबोधी ज्ञाना त्यांना सांगा. आणि ज्या दिवशी त्या 5 परिवारकांना त्यांच्या बरोबर जे होते त्यांना ज्या दिवशी भगवान बुद्धांनी धम्मोपदेश केला, आपल्याला जी संबोधी प्राप्त झालेली आहे ती संबोधी प्राप्तीची देशना त्या 5 परिवारकांना दिली, तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमा. आणि ते गुरु म्हणून 5 एक ह्याच्यामध्ये ते 5 परिवाराचं शिष्य आणि भगवान बुद्ध एक त्यांना देशना देतात की अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ही देशना, दुःखमुक्तीची ही देशना, हे त्यांना या भवसागरातून पार करणारे असं हे ज्ञान भगवंतांनी त्या परिवाराच्या दिलं. आणि हे ज्ञान देत असताना तिथं ते जे ह्याच्यामधले जे आहेत देवयोनी मधले, मग त्यात ते 31 देवयोनीचा सांगितलेला आहे. त्यापैकी त्यांनी ते तिथे एक मोठा हे झाला. आणि म्हणून भगवंताने आपला जो उपदेश आहे त्या परिवारकांना दिला, तो उपदेश दुःखमुक्तीतून दुःखमुक्तीकडे जाणारा होता, अंधारातून प्रकाशाकडे जाणारा होता. आणि म्हणून त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. भगवान बुद्धांनी एक धम्मदेशना त्या ठिकाणी दिली. नंतर भगवान बुद्धांनी त्या 5 गुरु धम्मोपदेश केला असताना नंतर पुन्हा त्यांना यश नावाचा मिळाला, तरुण युवक मिळाला. त्याचे शिष्य 50 का 55 असे एकूण 61 लोक झाले. धम्म त्यांना दिला. ते 61 लोक अहर्तपद झाले, त्यांना अहर्तपदाची प्राप्ती झाली. आणि मग भगवंतांनी त्यांचा संघ स्थापन केला. तो संघ स्थापन झाला तो या आषाढी पौर्णिमेला. भगवान बुद्धांनी भिक्षू संघाची स्थापना केली, ती आषाढी पौर्णिमेला केली. त्या 2 घटना झाल्या. आणि बाकीच्या 2 घटना आहेत की भगवान बुद्धाचा ज्या महामायावती आणि शुद्धोधन राजा त्यांचा समागम झाल्यानंतर जी गर्भधारणा झाली त्याच्यामध्ये सुमेध नावाचा जो बोधिसत्व होता, तो बोधिसत्व म्हणजेच नंतरच्या कालावधीमधले भगवान बुद्ध, तर त्यांनी महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश केला एक पांढरा शुभ्र हत्तीच्या माध्यमातून. आणि महामायाला तशा प्रकारचं स्वप्न युक्तलं. तर ही गर्भधारणा झाली, तो दिवसही सुद्धा हे आषाढी पौर्णिमा. म्हणजे अशा प्रकारे या आषाढी पौर्णिमेचं महत्व आहे. आणि म्हणून आपण बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. आणि मग ती दीक्षा आपण आज जवळपास 60 वर्ष होऊन गेली. आपण त्या बौद्ध धर्माप्रमाणे आपलं आचरण करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जर आपण बौद्ध धर्माप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला तर आपण दुःखमुक्त होऊ शकतोय. आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते आपण दुःख बदलायला सांगू शकतोय. भगवान बुद्धांनी जो उपदेश केला तो फक्त भिक्षू आणि भिक्षुणीलाच केलेला नाही. आपल्या धर्माची जी शिकवण आहे, दुःख विमुक्तीची शिकवण आहे, ते फक्त भिक्षू आणि भिक्षुणीला केली नाही. त्यांनी गृहस्थ, गृहिणी, उपासक, उपासिकांना सुद्धा दीक्षा दिलेली आहे. परंतु भिक्षू यांना 225 नियम सांगितले आहे आणि भिक्षुणी यांना 315 नियम सांगितलेले आहे. हे एवढे नियम कशासाठी? तर त्यांनी थोड्या वेळामध्ये जे निर्वाण पद आहे, जे अर्थप्रद आहे, त्याला वाहून घेतलेलं असते. ज्याला कुणाला थोड्या कालावधीमध्ये बौद्ध धर्माचं जे गोल आहे निर्वाण प्राप्ती, त्या निर्वाण प्राप्तीचं गोल साध्य करायचं असेल त्याच्यासाठी ही बौद्ध धर्मामध्ये भिक्षू आणि भिक्षुणीची दीक्षा असते. आणि तशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना ते 225 भिक्षू करता आणि 315 भिक्षुणी करता त्या दर्शन सांगितलेले आहे. आणि उपासक आणि उपासिका श्रामणेर यांच्यासाठी पंचशील, अष्टशील, दशशील अशा प्रकार सांगितलेला आहे. मग भगवंतांनी बौद्ध धर्म दिला, दुःखमुक्तीचा मार्ग दिला. आपण बौद्ध धर्मीय आहोत. पण ह्या बौद्ध धर्मामध्ये 4 प्रकार आहेत. त्या 4 प्रकारांमध्ये आपण कुठं बसतो हे आपण बघायचं. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये आपण आल्यानंतर, बौद्ध धर्म आपण स्वीकारल्यानंतर, बौद्ध धर्माच्या माध्यमातून आपल्या जीवनातली आध्यात्मिक प्रगती किंवा आपलं जीवन कोणत्या स्तरापर्यंत गेले ह्याच्या 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर आपलं जीवन पहिल्या पायरीपर्यंत गेलं असेल तर त्याला स्वतःपन्न म्हणतात. दुसऱ्या पायरीपर्यंत गेला असेल तर त्याला सत्तागामी म्हणतात. तिसऱ्या पायरीपर्यंत गेला असेल तर त्याला अनागामी म्हणतात. आणि 4थ्या पायरीपर्यंत गेला असेल त्याला अर्थपद म्हणतात. शकत नाही. आणि खरं तुम्हाला सांगतो, बाळ राहुल बता म्हणून आज सगळे जण श्रामणेर आहे. आणि बौद्ध धर्मातला पहिला श्रामणेर जर कोण असेल तर बाळ राहुल आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर ही बौद्ध धर्माची 3री घटना आहे. त्यानंतर 4थी घटना तुम्हाला सांगतो. वयाच्या 29व्या नंतर भगवान बुद्ध जंगला गेले. 6 वर्ष तपस्या केली. तपस्या करून त्यांना काही साध्य झालं नाही. त्यांना खीर ग्रहण केल्यानंतर त्यांना वाटलं की आपण जर खाल्ले तर आपण एक नवीन मार्ग शोधू. म्हणून त्यांना जो मार्ग शोधला, जो आषाढ पौर्णिमेला म्हणजे वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली वयाच्या 35व्या वर्षी. आणि वयाच्या 35व्या वर्षी ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांचं ऋषी कथन मुग्रदाय वनात आगमन झालं. तिथं त्यांना पंचवर्गीय भिक्खूंना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आषाढ पौर्णिमेची सगळ्यात मोठी 4थी घटना म्हटलं जातं. आणि ह्यालाच बौद्ध धर्मामध्ये धम्मचक्कप्रवर्तन सूत म्हणतात. धम्मचक्कप्रवर्तन सूत म्हणजे भगवान बुद्धांना सगळ्यात मोठा त्या ठिकाणी धम्म उपदेश दिलेला आहे. जसं आता मामांना सांगितलं होतं, त्रिशरण पंचशील, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, कार्यकार असे प्रत्यसमुत्पाद, ह्या ज्या गोष्टी भगवंतांना सांगितलेल्या आहेत त्याला धम्मचक्कप्रवर्तन सूत म्हणतात. आज देखील भगवंताची अशी मुद्रा आहे, तिला धम्मचक्कप्रवर्तन सूत म्हणून मुद्रा मानले जाते. ही भगवंताच्या जीवनातली सगळ्यात 4थी आणि महत्वाची घटना आहे. ही घटना असल्या कारणाने त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेविषयी देखील मामांना सांगितलं. पण गुरुपौर्णिमा ही भगवान बुद्धांच्या नावाने साजरी केली जाते जगभर. तुम्ही म्हणता गायची गुरुपौर्णिमा, कधीच नाही. आतापर्यंत जेवढा इतिहास झाला त्या इतिहासाचं अनुकरण जर करायचं म्हटलं तर गुरुपौर्णिमा ही भगवान गौतम बुद्धांच्याच नावाने साजरी केली जाते. हा इतिहास आहे. म्हणून ही भगवान बुद्धांच्या जीवनातली 5वी घटना आहे. आणि भगवंताने ज्या ठिकाणी धम्माचा उपदेश केला त्याला धम्म
म्हणजे धम्माचा उदय झाला बघा. धम्माचा उदय झाला म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या जीवनातली ही 7वी घटना आहे. 7वी घटना कुठली आहे? जेव्हा भगवान बुद्ध आपल्या वाणीने त्या पंचवर्ग भिक्खूंना आपला धम्माचा उद्देश सांगत होते, तेव्हा त्या पौर्णिमेला सिंहनाथ पौर्णिमा म्हणतात. आज तुम्हाला हे माहित नसेल सिंहनाथ म्हणजे काय नेमकं. तर भगवान बुद्धांची जी वाणी होती ती सिंहासारखी गर्जना होती आणि भगवंतांना जो उपदेश दिला होता तर अख्ख्या परिसरात होत होता. म्हणून त्या पौर्णिमेला सिंहनाथ पौर्णिमा म्हटलेला आहे. त्या पौर्णिमेला धम्म पौर्णिमा म्हटलेला आहे आणि त्या पौर्णिमेला वर्षवास पौर्णिमा म्हटलेला आहे. भगवान बुद्धांचा पहिला वर्षवास कुठे असेल तर सारनाथ पासून सुरुवात झालेली आहे भगवंताच्या वर्षवासाला. भगवंतांना आपल्या आयुष्यामध्ये 25 वर्ष 25 नाही 45 वर्ष 45 वर्ष वर्षवास झालाय. त्यामध्ये 25 वर्ष वर्षवास श्रावस्तीला झालेला आहे आणि त्याच्यातले 4 जे वर्षवास होते ते राजगृहाला झालेले आहे. 2 झालेले आहेत ते कपिलवस्तूला आपल्या गावी कपिलवस्तूला 2 झालेला आहे आणि बाकीच्या ठिकाणी असे 1 2 3 4 असे मिळून अशा प्रकारे भगवंतांना आपल्या आयुष्यातले 45 वर्ष वर्षवास केले.